पैशाच्या कथित बॅगेचा तो व्हिडिओ घरात आलेल्या जवळच्या व्यक्तीने काढल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हा आरोप केलेला। तर थेट बेडरूम मध्ये आलेल्या व्यक्तीनेच घात केल्याचा संशय संजय शिरसाटांनी केला। त्यामुळे पुढच्या काळात घरच्या बेडरूम पर्यंत कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल असं शिरसाट म्हणाले। गेल्या काही दिवसात झालेल्या आरोपांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी महायुतीच्या मित्र पक्षावरच निशाणा साधला। जाहीर बोलण्यामुळे मित्रपक्षाची नाराजी सहन करावी लागत असल्याचा आरोप शिरसाटांनी केला। गेल्या काही दिवसात झालेल्या आरोपांमागे मित्रपक्ष नाहीत ना असा संशय शिरसाटांनी टू द पॉइंट मुलाखतीत व्यक्त केलेला आहे। शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिमा मलिन केली जाते असा आरोप संजय शिरसाटांनी मित्रपक्षांवर टू द पॉइंट मुलाखतीत केला। बोलणाऱ्या शिवसेना नेत्यांची प्रतिमा मलिन केली जाते, राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ ठेवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही शिरसाटांनी केलेला। आयकर विभागाची नोटीस आलेला मंत्री पैशाची बॅग घेऊन हॉटेलमध्ये बसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन मंत्री बसल्याचा व्हिडिओ संजय राऊतांनी समोर आणला। संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी उत्तर दिले। पैशाची बॅग असती तर तिथे ठेवली असती का असा संजय शिरसाट म्हणाले। एकनाथ शिंदेचं नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांच्या घशाखाली अन्न जात नाही, संजय राऊत हे खोटारडे आहेत अशी टीका शिवसेना खासदार नरेश मस्केंनी केली आहे। एकनाथ शिंदे दिल्लीला सिनियर काउन्सिलला भेटायला गेले होते असंही मस्के म्हणाले। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्तीविरोधात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। विधानसभेनंतर विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले। विधेयकातील काही तरतुदीवर विरोधकांचा आक्षेप आहे। लवकरच विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे। जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणारे हे विधेयक फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर घालणारा आहे असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला। जनसुरक्षा विधेयकावरून काही आमदारांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर विधेयकाविरोधात आमदारांनी आक्रमक भूमिका न घेतल्यानं वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे। दूध भेसळीच्या मुद्द्यावरून पडळकर खोत आक्रमक झाले। दुधातील भेसळीची सदाभाऊ खोत आणि पडळकरांकडून पोलखोल करण्यात आली। पडळकरांनी विधान भवनात भेसळीचा डेमो दाखवला आणि त्यानंतर दूध भेसळी विरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली आहे। भेसळ थांबवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या भेसळयुक्त दुधाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले। सत्ता तुमची, मंत्री तुमचे, कारवाई करायचं सोडून भेसळ दूध काय दाखवताय, तुमची ताकद तिथे दाखवा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात घोषणाबाजी केली। विधान भवन परिसरात मंगळसूत्र चोर अशी घोषणा जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। तर काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी नाव न घेता शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री नवी मुंबई विमानतळ पाहण्यासाठी जाणार आहेत। तसंच मुंबई पुणे दरम्यान बांधल्या जाणाऱ्या मिसिंग लिंकची मुख्यमंत्री पाहणी करतील। राज्यातील ॲप आधारित बस, मोटरगाडी, बाईक, टॅक्सी यांना राज्यात व्यवसाय करताना कायद्याचं पालन करावं लागणार आहे। खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटरगाडी, बाईक, टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत। विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी सरकारला कोपर खळी मारली आहे। माध्यमांनी कचऱ्याची बाब समोर आल्यानंतर कचरा उचलला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखून कचरा झाकण्यासाठी पडदे लावले गेले असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। तसंच लपवाछपवी करण्यात या सरकारला अवॉर्ड दिलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या। पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा मिळणार आहे। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबतची माहिती दिली। देशात पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरले, तर राज्यातील 76.41 लाख पशुपालक कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील ॲप आधारित बस, मोटरगाडी, बाईक, टॅक्सी यांना राज्यात व्यवसाय करताना कायद्याचं पालन करावं लागणार आहे। खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटरगाडी, बाईक, टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। मोरबे धरणग्रस्तांनी बेमुदत साखळी उपोषण केले। न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांचं साखळी उपोषण सुरू आहे। सरकार प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला।
मुंबईतील बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावं यासाठी कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी टप्प्याटप्प्यानं मतदान घेण्यात येईल. बेस्टच्या 5 आगारांमधील मतदान पार पडलंय तर 22 जुलैला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. कल्याणमधील गुरवली टिटवाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. त्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. भिवंडीमध्ये धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर शहरातील 3 मजली असलेली अति धोकादायक इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. पावसाळ्यात इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी कारवाई करण्यात येते. रिक्षा आणि टॅक्सीनं प्रवास करायचा म्हटलं तर चालक सातत्यानं भाडं नाकारतात. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी परिवहन विभागानं प्रत्येक आरटीओसाठी व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून दिला होता. मात्र मुंबईत 4 आरटीओ कार्यालय असल्यानं प्रवाशांचा गोंधळ होत होता. आता मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतो. वरळी बीडीडी चाळीतील 556 विजेत्यांची उत्तुंग इमारतीतील 500 चौरस फुटाच्या घरात राहण्यात जाण्याची प्रतीक्षा अखेर आता संपणार आहे. 556 घरांचा समावेश असलेल्या 2 इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आता केवळ म्हाडा उपाध्यक्षाची स्वाक्षरी होणं शिल्लक आहे. त्यामुळे 1-2 दिवसात इमारतींना निवासी दाखला मिळणार असून घराचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला. बेस्टच्या ताफ्यात 10,000 नव्या बस येणार आहेत. 4 ते 5 वर्षात बेस्टच्या या नव्या बस दाखल होतील. सध्या भाडेतत्वावर 2167 बस बेस्टच्या सेवेत आहेत. मध्य रेल्वेच्या वार्षिक परिषदेत नवा प्रस्ताव सादर झालाय. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासण्यासाठी सरसकट ड्युटी न लावता ठराविक अंतरापर्यंत लावण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्याचा योग्य रीतीनं वापर होईल आणि चुकीच्या घटना रोखणंही शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनवर कामात कसूर केल्यानं 4 तिकीट विक्री कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकात प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या तिकीट विक्रेत्याला निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. तर रेल्वेगाडी सुटण्याच्या किमान 8 तास आधी पहिली आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यात प्रवाशांना आरक्षित तिकिटांची माहिती किंवा आरक्षित न झालेल्या तिकिटांची माहिती 4 तासांऐवजी 8 तास आधी कळवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचं आरक्षण यादी तयार करण्याचं वेळापत्रक 14 जुलै रोजीपासून लागू होईल. लोकलमधील दिव्यांग डब्यात अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आरपीएफचे पथक तयार केले. अनधिकृत प्रवेश केलेल्या प्रवाशांवर धावत्या लोकलमध्ये कारवाई करण्यात येते. यामध्ये केवळ दिव्यांग, कर्करोगग्रस्त आणि प्रगत अवस्थेत गर्भवतींना प्रवास करण्याची मुभा आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान बोगदा उभारण्यात येणार आहे. हा बोगदा 2 टप्प्यात उभारण्यात येईल. तर याच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. नवी मुंबईच्या शाळेतील मध्यान्ह भोजनानंतर मुलं जेवणाचं ताट शौचालयात धूत असल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघड झाला. पनवेलच्या धाटका खांदा कॉलनी भागातील मनपाच्या शाळा क्रमांक 6 मध्ये मुलांच्या जीवाशी खेळ सुरू होता. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी याची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई केली. धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचं मिठागराच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला. प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी मिठागरांची जागा वापरता येणार नाही असं दर्शवणारी कागदपत्र सादर केली नसल्याचं अधोरेखित करत न्यायालयानं याचिका फेटाळून लावली. ठाण्यातील शहापूर येथील शाळेत घडलेल्या घृणास्पद प्रकरणानंतर संबंधित शाळा अद्याप बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवारी शहापुरात पालकांची सभा पार पडेल आणि त्या सभेत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. नवी मुंबई मनपाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांच्या दालनात वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आलाय. सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करू नये असं महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश असताना हा वाढदिवस साजरा केला गेलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच शासनाचे नियम धाब्यावर बसवल्यानं या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देणार आहेत. गणेशोत्सव काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत काय करावं याचं प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिलं जाईल आणि या प्रशिक्षणात आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करायचा, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाईल.